ठरलं तर मग या मालिकेच्या 15 जानेवारीच्या भागामध्ये अर्जुनवरती उपचार चालू आहे आणि अर्जुनवरती आता बँडेज पट्टी चालू असताना अर्जुन विचारतोय चैतन्य कुठे आहे. त्यावरती रविराज म्हणतात ते बाकीच्या फॉर्मॅलिटीज आहेत ना तो पूर्ण करण्यासाठी गेलेला आहे आणि त्यावरती लगेच तुझी तब्येत ठीक आहे ना यावरती अर्जुन सांगायला लागतो हो ठीक आहे आणि त्यावरती तो म्हणतो अरे सायलीचा कॉल येतोय. त्यावरती अर्जुन त्याला सांगायला लागतो की सायलीला सांगू नका रविराज काका प्लीज तुम्ही सायलीला सांगू नका की मला लागलंय म्हणून. आणि तितक्यात सायली म्हणते हां रविराज काका अहो यांचा फोन लागत नाही आहे कुठे आहे ते आणि तुमच्या इथे असतील तर मला बोलायला द्याल का मला ह्यांच्याशी बोलायचं आहे कधीपर्यंत येत आहे तुम्ही असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे रविराज म्हणायला लागतात सायली हे बघ तू नको चिंता करू. सायली म्हणते नाही नाही मी काहीतरी गोडाधोडाचं बनवून ठेवते आणि आता तुमची वाट पाहते आहे. यावरती आता लगेचच रविराज सांगायला लागतात हे बघ सायली थोडंसं ना इकडे गोंधळ झालाय. यावरती सायली म्हणते काय झालंय काय. त्यावरती रविराज सांगायला लागतात खरं सांगू का तर ना अर्जुनच्या दंडाला थोडंसं लागलेलं आहे. सायली खूपच पॅनिक होते काय बोलताय काका अर्जुन सरांच्या दंडाला लागले फार काही लागलेलं नाही आहे ना मला काही कळत नाही आहे तुम्ही सांगा ना तुम्ही काही बोलत का नाही आहेत बोला ना काय झालंय. त्यावरती ते म्हणतात हे बघ तू फार काही चिंता करू नकोस सगळं काही इतकं हे नाही आहे इतकं काही त्रास करून घेऊ नकोस सगळं ठीक आहे. यावरती फोन ठेवल्यावरती लगेचच सायली आता सांगायला लागते रविराज काका म्हणत होते यांना लागलंय त्यामुळे मला आता तिकडे जायलाच पाहिजे मी तिकडे जातीये. आणि त्यावरती कल्पना पूर्णाजी आणि सगळेच जण म्हणायला लागतात आम्ही पण येतोय. त्यावरती लगेचच इकडे येतो अश्विन सांगायला लागतो हे बघा असं काही करू नका तुम्ही कुणीच पॅनिक होऊ नका. एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे हे बघा काहीही काळजी करण्याचं कारण नाही आहे दादा व्यवस्थित आहे काका बोललेत की नाही आणि त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. मी आणि सायली आम्ही जातो आणि मग त्यानंतर बघतो तिकडे काय आहे ते तुम्हाला कळवतो. तुम्ही येण्याची घाई करू नका तोपर्यंत फोन चालूच आहे. रविराज म्हणतात हो कल्पना बहिणी तुम्ही कुणीच येण्याची इतकी घाई करू नका कारण अश्विन बोलतोय ते बरोबर आहे. इकडे आता व्यवस्थित आहे अर्जुन आणि खरंच काही काळजी करण्याचं कारण नाही आहे. त्यावरती मग आता सायली म्हणते मी येते आहे आणि त्यावरती कल्पना म्हणते ठीक आहे तिकडे जे काही होईल ते आम्हाला तू कळव. यावरती अश्विन म्हणतो हो मम्मा तू नको चिंता करू जे काही तिकडे होईल ते तुला कळवलं जाईल. असं म्हटल्यावरती मग आता तो फोन ठेवून देतो. इकडे तोपर्यंत मग सायली आणि अश्विन हे दोघं जण जायला आणि दोघं जण हॉस्पिटलच्या दिशेने जायला निघाल्यावरती इकडे घरामध्ये एक टेन्शनचं वातावरण आहे. जोपर्यंत अर्जुनला पाहत नाही आहोत तोपर्यंत नक्की काय झाले हे कोणाला कळायला मार्ग नाही आहे. आता इकडे आलेला आहे नागराज सुमनकडे आणि बोल तूच त्या महिपतला सोडवलंस ना बोल लवकर तूच त्या महिपतला सोडवलंस ना आता तो आम्हाला काही सोडेल का तू सांग. तो आता आम्हाला अजिबात सोडणार नाही आहे. हे सगळं आता तुझ्यामुळे झालंय सुमन तुला आता मी सोडणार नाही आहे. किती मूर्खपणा केलास तू महिपतचे हात सोडून असं म्हणत तो आता सुमनच्या एक थोबाडीत देतो. सुमन काही बोलतच नाही आहे कारण तिचं तोंड बंद करून ठेवलंय ह्यांनी आणि आता तिला फटाफट मारतोय. इतका निर्लज्ज नागराज आहे की त्याला आता बायकोला आपण किडनॅप केलंय तिच्यावरती अत्याचार करतोय तिला काही वाटतच नाही आहे त्याला काहीतरी आणि तो म्हणतोय आता जर का मी पकडला गेलो ना तर तुझ्यामुळे सगळं जे घडेल ना तुझ्यामुळे. आता या मूर्खाने 25 वर्षापासून हे सगळं करून ठेवलंय त्याचं काहीच नाही आहे. पुन्हा तो सुमनला बांधतो आणि तसाच तिकडून आता इकडे निघून जातो. आणि त्यानंतर मग आता तो विचार करतो तू इथे असणं हे जरा धोक्याचंच आहे मला तुला हलवायलाच पाहिजे. इकडे तोपर्यंत आता सायली आलेली आहे आणि ती आता अर्जुनवरती प्रश्नांचा भडीमार करते. काय झालं कसं झालं कुठे लागलं काय करत होतात तुम्ही मला इतकी चिंता येत होती ना तुमच्या हाताला त्याने गोळी मारली का तुमच्या हाताला काय लागलं दुसरं कुठे लागलं नाही आहे ना तुम्हाला काही होत तर नाही आहे ना. असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो अगं त्यावरती ती म्हणते बोला ना काहीतरी तुम्ही काही बोलतच नाही आहेत. अर्जुन म्हणतो तू मला बोलून देशील तर मी बोलेन ना. अगं मला काहीही झालेलं नाही आहे मी ॲब्सोल्युटली फाईन आहे तू नको चिंता करू. यावरती ती म्हणते हो असं काय करताय तुम्ही असं इतकं हे करताय ना आम्हाला जीवाला इतका घोर लावताय ना.
यावरती अर्जुन म्हणतो काळजी करू नको, मी व्यवस्थित आहे. तिकडे आलेला आहे तो म्हणजे अश्विन आणि तो म्हणतो तुला काही त्रास होत नाही ना, चक्कर वगैरे येत नाहीये ना, किंवा तुला वेगळं काहीतरी वाटत नाही ना. यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही, मी एकदम फिट आहे. सायली आता रडायला लागते, अर्जुनच्या खांद्यावरती डोकं ठेवते आणि मनसोक्त रडून घेते. आणि त्यानंतर अर्जुन व्यवस्थित आहे यामुळे सायली थोडीशी सुखावले. त्यावरती रविराज म्हणतात अगं तुला तुझ्या नवऱ्याचा अभिमान असला पाहिजे. महिपतसारखा गुंड याच्यामुळे पकडला गेला. तुला माहिती आहे का, महिपत आज पळता पळता थांबलेला आहे, ते पण फक्त अर्जुनमुळे. त्यावरती चैतन्य सांगतो हो वहिनी, तुम्हाला माहिती आहे का, महिपत पळून चालला होता आणि त्याने अर्जुनवर बंदूक पण उगारली होती. त्यांनी बंदूक उगारताच अर्जुनने त्याला आता विरोध केला आणि ते बंदुकीला न घाबरता अर्जुनने त्याच्यावरती वार केला. आणि वार केल्यावरती मग आता लगेचच त्यांनी अर्जुनला हे करताच अर्जुनने त्याच्यावरती पकड घेतली आणि आज अर्जुनच्यामुळे आता महिपत पकडला गेलाय. अर्जुन म्हणतो आता महिपत पकडला गेलाय, 25 वर्षापूर्वीचं अपघाताचं सत्य आता असं समोर येणार आहे. काहीही झालं ना तरी 25 वर्षापूर्वी नक्की काय घडलं होतं हे तो आता सांगेल आपल्याला. नक्की या सगळ्याचा मास्टर माइंड कोण आहे हे सुद्धा तो सांगेल. आणि रविराज म्हणतात त्याला मी सोडणार नाहीये, माझ्या फॅमिलीला उद्ध्वस्त करणाऱ्या माणसाला मी अजिबात सोडणार नाहीये, असं म्हणत ते आता बोलत आहेत. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता अर्जुन म्हणतोय महिपतला कस्टडीत घेतले, उद्यापासून चौकशी सुरू होईल. उद्यापासून काय, महिपतची चौकशी सुरूच झालेली आहे. पोलिसांनी महिपतचे हातपाय बांधलेत आणि सटासट फटके देत त्याला आता विचारतायत बोल कोण होता मास्टर माइंड, कुणी तुला सुपारी दिली होती, कुणी सांगितलं होतं 25 वर्षापूर्वी रविराज किल्लेदार यांचा अपघात कळायला, बोल लवकर बोल महिपत, असं म्हणत महिपतच्या तोंडावरती आता इकडे हात ठेवून त्याला प्रश्न विचारले जात आहेत. महिपत मात्र बेरक्यासारखा इकडे तिकडे पाहतोय आणि काहीही उत्तर द्यायला नकार देतोय. तो हू का चू का काहीच करायला मागत नाहीये प्रेक्षकांनो. तोपर्यंत इकडे आता अश्विन अर्जुनला बघून घरी आलाय. घरी आल्यावरती प्रिया त्याची वाटच पाहते आहे. वाट पाहणारी प्रिया आता इकडे आल्यावरती अश्विनला ती म्हणते की काय झालं अश्विन, कुठे होतास तू. यावरती अश्विन अगदी तुटक उत्तर देतो, हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, दादाला थोडे लागले ना तिकडेच गेलो होतो. यावरती ती म्हणते लागले, मग काय कसं आहे. त्यावरती तो म्हणतो ठीक आहे. आणि त्यावरती लगेचच प्रिया त्याला विचारण्याचा प्रयत्न करते, हो त्याला लागलंय पण तू तिकडे का गेलास असं ती विचारण्याचा प्रयत्न करत होती. पण अश्विन काही त्याला नीट उत्तर देत नाहीये आणि अश्विन तिकडून निघून जातोय. मी फ्रेश होऊन येतो असं म्हणत. त्यावरती प्रिया विचार करते ह्याचं चाललंय तरी काय, म्हणजे हा मला नीटशी उत्तरं देत नाहीये, नीट काही बोलत नाहीये, मला खरंच काही कळत नाहीये, ह्याचं करायचं काय, म्हणजे आता ह्याच्या डोक्यात तरी काय आहे असा आता ती विचार करते आहे. आणि त्यानंतर ती विचार करते नाही आता इकडे महिपत तर पकडला गेलाय, तो काहीतरी सांगेल नाही सांगेल, साक्षीचं जरी आमच्याकडे हे असलं तरी सुद्धा काहीच सांगता येत नाहीये काय होईल ते, काय करायचं हे काही कळायला आता मार्ग नाहीये. बरं, आता हे सगळं चालू असताना मग आता इकडे सगळेजण अस्वस्थ आहेत. अस्मिता काही खायला तयार नाहीये आणि कल्पना तिला सांगते अस्मिता अगं थोडंसं खाऊन घे की. अस्मिता म्हणते तुम्ही कुठे काय खाल्लेत, तुम्ही सुद्धा काहीच खाल्लेलं नाहीये. मग यावरती लगेचच इकडे सांगायला लागते ती म्हणजे कल्पना हे बघ आमची गोष्ट वेगळी आहे, तू खाऊन घे बरं, तुझं खाणं आता तुझ्यासाठी आवश्यक आहे. यावरती ती म्हणते नाही माझ्या सुद्धा घशाखाली काही जाणार नाहीये. यावरती आता इकडे कल्पनाला फोन आलाय सायलीचा आणि सायली आता सांगतेय की आई तुम्ही चिंता करू नका, हे व्यवस्थित आहेत, सगळं काही ठीक आहे, आत्ताच यांना झोप लागलेली आहे आणि आता त्यांना म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, तुम्ही टेन्शन घ्याल म्हणून मी कॉल केला होता. यावरती कल्पना म्हणते बरं झालं तू मला कॉल करून कळवलंस, कारण खरंच मला खूपच टेन्शन आलं होतं. असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगायला लागते चैतन्य भाऊजी आत्ता येतील, त्यांच्यासोबत तुम्ही यांच्यासाठी टिफिन पाठवून द्या. यावरती कल्पना म्हणते ठीक आहे तू चिंता करू नको. सायली सांगते मी आजची रात्र इकडेच यांच्यासोबत थांबते. त्यावरती कल्पना म्हणते हो तू चिंता करू नको, तू निवांत तिकडे थांब. फोन ठेवल्यावरती कल्पना सांगायला लागते अर्जुन ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे, आता तुम्ही चिंता करू नका. अस्मिता आता जेवशील ना तू. अस्मिता म्हणते मी आता 2 घास जरा जास्तच खाईन. असं म्हणत असताना चैतन्य तिकडे टिफिन घेण्यासाठी आला सुद्धा.
आणि चैतन्य म्हणतोय टिफिन घेण्यासाठी मी आलोय, रेडी आहे ना? कल्पना म्हणते चिंता करू नको, टिफिन कधीचाच रेडी आहे. आणि अस्मिता सांगते ठीक आहे ना अर्जुन, आता काही टेन्शन नाही आहे ना? चैतन्य म्हणतो बिलकुल नाही. तोपर्यंत चैतन्याला कॉल आलेला आहे इन्स्पेक्टर सावंतांचा. आणि सावंत आता चैतन्याला सांगतात की आम्ही महिपतचं इंट्रोगेशन चालू केलेलं आहे आणि बोलला की तुम्हाला कळवतो. चैतन्य म्हणतो तो काहीही बोलला ना की ताबडतोब तुम्ही मला कळवा नक्की काय आहे ते. यावरती इन्स्पेक्टर सावंत सांगायला लागतात तुम्ही चिंताच करू नका, आम्ही तुम्हाला सगळं कळवू. जे काही महिपत आता बोलेल ना ते सगळं तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल असं आता सावंत सांगायला लागतात. इकडे तोपर्यंत अर्जुनला पाणी हवंय म्हणून अर्जुन पाणी घेण्यासाठी आता पुढे आलेला आहे. ज्या वेळेला अर्जुन आता पाणी घेण्यासाठी पुढे आलाय आणि त्यावेळेला अर्जुनच्या हाताला दुखापत झाले. अर्जुनच्या हाताला दुखापत झाल्यावर तिथं थोडासा विव्हळतोय. तितक्यात सायली तिकडे येते. काय गरज पडले तुम्हाला हे सगळं करण्याची? अहो काय हवं होतं तुम्हाला? यावरती तो म्हणतो अगं पाणी हवं होतं. मग ती म्हणते मी आहे ना. यावरती तो म्हणतो अगं इतकं काय, पाणीच तर घेत होतो. सायली म्हणते हात दुखवलाय तुमचा, तुम्हाला तर एक तर कळत नाहीये, मला तर नुसतं ऐकल्यापासून जीवात जीव नाहीये. पण तुमचं काय चाललंय? तुमचं आपलं सतत काही ना काहीतरी चालू, तुम्हाला काही पडलेलंच नाहीये की आता बायकोला काय वाटेल, तिला त्रास होईल किंवा काही तुम्हाला काहीही पडलेलं नाहीये असं म्हणत ती आता अर्जुनवरती भडीमार करायला लागते. आणि तुम्हाला माहिती आहे ज्या वेळेला रविराज काका म्हटले तुम्हाला लागले त्यावेळेला मला आता खरंच किती भीती वाटली होती हे तुम्हाला कधीच कळणार नाहीये. यावरती तो म्हणतो काय इतकं प्रेम करतेस माझ्यावरती? त्यावरती ती म्हणते का काही शंका आहे का? त्यावरती अर्जुन म्हणतो मग माझ्याशी बोलत का नव्हतीस? यावरती ती म्हणते बोलत नव्हते म्हणजे तुम्हीच तर हे सगळं केलं होतं ना, म्हणजे आता तुम्हीच मला हे सगळं करायला भाग पाडलं न बोलायला. अस्मिताताईचं सचिनचं सत्य आता तुम्ही माझ्यापासून का लपवून ठेवलं? काय गरज होती आता सत्य लपवण्याची? हे बघा तुम्ही जर का मला सत्य सांगितलं असतं ना तर कदाचित मी या सगळ्यामध्ये काहीतरी तुमची मदत करू शकले असते. आपण दोघं मिळून हे सगळं सॉल्व्ह करू शकलो असतो. कळतंय का तुम्हाला? असं आता ती बोलायला लागते. त्यावरती अर्जुन म्हणतो किती बोलशील लग्नामध्ये खरं तर आता इकडे म्हणजे लग्न लागल्यावरती मुलाच्या डोक्यावरती अक्षता टाकण्यापेक्षा त्याला इयरबड दिले पाहिजेत, इयरबड आणि तरच आता हे सगळं थांबेल. यावरती ती म्हणते काय बोलताय तुम्ही? अर्जुन म्हणतो मग काय, इयरबड दिले ना तरच आता म्हणजे समजेल की बायको काय बोलते हे नवऱ्याला किती त्रासदायक होते असं म्हणत तो काही ना बाई तरी बोलत आहे. आणि सायली त्याच्यावरती चिडती आहे आणि ती सांगते खरंच तुम्हाला व्यवस्थित आहात ना, तुम्हाला काही झालेलं नाही आहे? अर्जुन म्हणतो अगं तुझ्यासमोर धडधाकट उभा आहे की नाही मी, तू काही चिंता करू नकोस. हे बघ मी ज्या वेळेला महिपत माझ्यावरती हे करत होता ना, ज्या वेळेला महिपत मला आता मारत होता किंवा माझ्यावरती हल्ला करत होता त्यावेळेला मला फक्त डोळ्यासमोर तू आणि तूच दिसत होतीस, मला दुसरं काहीही दिसत नव्हतं. माझ्या नजरेसमोर फक्त तूच होतीस आणि आता तुझ्याच मी हे पाहत होतो. यावरती प्रत्येक वेळेला माझ्या पाठीशी तू ढाल बनून उभी राहतेस असं तो म्हणायला लागतो. त्यावरती सायली आता काही बोलला तर अर्जुनचा हात दुखवतो. सायली परत बडबडायला लागते आणि अर्जुन आता म्हणतोय काय चाललंय काय तुझं? अगं आत्ता तर बरी होतीस, लगेच झाली बडबडायला सुरुवात. बरं हे सगळं झाल्यावर ती प्रियाचं काही हे लागत नाहीये, मन कुठेच लागत नाहीये. ती खूपच अस्वस्थ आहे. काय करू तिला काही कळायला सुद्धा आता मार्ग नाहीये. कशा पद्धतीने या सगळ्यामधून मार्ग काढायचा आहे किंवा आता महिपत काही बोलला तर मग तिला खूप टेन्शन आले. तिने रात्रीच्या रात्री नागोबाला कॉल केलाय. नागोबाला कॉल करून ती आता सांगायला लागते काय तंगड्यावर पासून झोपलात की काय? म्हणजे तुम्हाला कळतंय का? अहो तो महिपतच्या कडे म्हणजे जरी महिपतकडे आपली हे असली सिक्रेट असलं तरी त्याचं सिक्रेट पण आपल्याकडे आहे की साक्षीचं, पण साक्षी जिवंत आहे हे जरी आपण पोलिसांना सांगितलं तरी आपले गुन्हे लपत नाहीत ना, आपले गुन्हे तसेच आहेत ना, मग आपण पण अडकले जाऊ. काहीतरी करायला पाहिजे, तुम्हाला कळतंय का? असं म्हटल्यावरती आता इकडे नागराज म्हणतोय तू थांब जरा, सध्या तरी मला काही सुचत नाहीये, बघू आपण नंतर काय करायचं, ठेव फोन ठेव असं म्हणत तोच फोन ठेवून देतो. इकडे तोपर्यंत सायली आता अर्जुनला पाणी देते, त्याला काळजी घेते, जेवण आणलेलं आहे ते वाढते, मग स्वतःहून त्याला जेवण भरवती आहे. दोघं जण छानपैकी एकमेकांची काळजी घेत आहेत आणि हळूहळू अर्जुनची तब्येत आता बरी होत चाललेली
आहे. बरं, हे सगळं होत असताना तोपर्यंत सायलीने त्याला गोळ्या दिल्यात, गोळ्या त्याने खाल्ल्यात आणि तो आता आराम करतोय. दोघं जण छानपैकी एकमेकांकडे पाहत आहेत. अर्जुन अगदी हॉस्पिटलमध्ये सुद्धा रोमॅन्टिक मूडमध्ये आलेला आहे आणि त्यावेळेला तो तिचा हात धरतोय आणि सायली म्हणते काय चाललंय काय तुमचं, म्हणजे आता इथे पण तुमचा हा चावटपणा काही संपत नाहीये का. आणि ती लाजते. त्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, बायको तुझ्या या लाजण्याचा या हॉस्पिटलमध्ये काहीही उपयोग नाहीये. आत्ता जर का आपण आपल्या बेडरूममध्ये असतो ना तर ह्या लाजण्याचा उपयोग काहीतरी झाला असता. असं म्हटल्यावरती ती म्हणते बास करा तुमचा चावटपणा, असं म्हणत ती आता त्याला चांगलीच ओरडते. बरं, हे सगळं चालू असताना ती सांगते खरंच तुम्हाला काही झालं नाही हेच माझ्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे, असं आता ती म्हणायला लागते. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता अर्जुन तिला सांगतो माझ्या इथे बाजूला बस आणि डोक्यावरून हात फिरव. सायली अर्जुनच्या डोक्यावरून हात फिरवती आहे आणि अर्जुन सांगतो आता एकदा का महिपत पकडला गेला ना की आपल्याला काही हे नाही आहे. महिपत तर पकडला गेलाय पण आता सत्यसुद्धा तो सगळं सांगेल. जोपर्यंत तो सत्य सांगत नाहीये तोपर्यंत आता आपल्याला कळणार नाहीये की नक्की काय झालंय ते. काहीही झालं तरी सुद्धा त्याला आता पकडलंय पण सत्य बाहेर येणं अजूनही बाकी आहे, असं आता ती म्हणायला लागते. बरं, हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत दोघं जण एकदम छानपैकी आहेत. अर्जुन झोपलाय तिकडे, तोपर्यंत महिपतची चौकशी होती आहे, महिपतचं इंट्रोगेशन होत आहे. महिपतला आता विचारलं जात आहे की कोणी तुला सुपारी दिली, पण महिपत बेरकी काही बोलायला मागत नाही आहे. तोपर्यंत नागराज तिकडे आलाय आणि सुमन कुठे आहे, सुमन कुठे आहे असं त्याला विचारतोय आणि त्यावरती लगेचच महिपत म्हणतोय तुम्ही विचारताय ना की कुणी सुपारी दिली, मी सांगतो तुम्हाला कोणी सुपारी दिली. आणि तो नाग्याकडे बघायला लागतोय. आता ह्यांचं काय खेळ चाललाय, एकमेकांचं सत्य समोर येणार का, येणाऱ्या भागामध्ये सगळं कळणार.